लवजी उस्ताद साळवे दर हाँ एक साथ बैठे बैठे सावधान। जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय लवजी उस्ताद। काल आपण लवजी उस्ताद यांचा अभ्यास घेतला बरोबर, कारण त्या बौद्ध विहारामध्ये कलकल कलकल होत। आज एक सोयीने चालू ठेवलो तिच्यामध्ये काल त्या मंदिरामध्ये काही जमलं नाही, तर आज आपण त्या लवजी उस्ताद यांचा पुन्हा अभ्यास करू बरोबर। परत आपला अभ्यास उद्या अण्णाभाऊ साठे यांचा आहे। कोणाचा अभ्यास आहे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। हा हे साहित्यिक कवी पण होते। आज आपण पाहू लवजी उस्ताद साळवे यांचा अभ्यास। तोपर्यंत आपण तथागताची प्रार्थना घेऊया। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि। अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरे मज्जा प्रमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। लवजी उस्ताद साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 मध्ये झाला। परत त्यांचे पूर्ण नाव होते लहुजी राघोजी साळवे। हा त्यांचा धर्म होता मातंग मांग, म्हणजे हिंदू धर्मामध्ये झाले। लहुजी उस्ताद आज गरीब मांग कुटुंबातील व्यक्ती होते, पण बाकी शूरवीर पराक्रमी होते। शूरवीर पराक्रमी होते। परत त्यांच्या वडिलांचं नाव राघोजी साळवे, आई विठाबाई साळवे, आणि टोपण नाव होते त्यांचे लवजी उस्ताद किंवा क्रांतिपिता। क्रांतिपिता उस्ताद लवजी हे त्यांना उपाध्या मिळाल्या होत्या। मी प्रश्न विचारेल। परत त्यांचे मृत्यू ठिकाण म्हणजे संगमपूर मध्ये झालं, आणि त्यांच्यात असे गुण होते किंवा ते दांडपट्ट्या किंवा तलवारबाजी किंवा बंदूक चालविणे, तसेच घोडेस्वारी बोलणं का एकमेकांमध्ये। त्यांचा मृत्यू 17 फेब्रुवारी 1881 मध्ये पुणे येथे झाला, महाराष्ट्रामध्ये बरोबर। तर विषय असा आहे अंतुबाई, देशाला स्वातंत्र्य मिळावे त्यासाठी त्यांनी जहाल क्रांतिकारक निर्माण केले, किंवा देशाला स्वातंत्र्य मिळावे त्यासाठी त्यांनी जहाल क्रांतिकारक निर्माण करण्याचे ठरविले। आपला जो भारत देश आहे की नाही, त्याला एकदम पूर्ण क्रांती मिळो यासाठी त्यांनी भरपूर झटपट केली। त्यासाठी युद्ध कलेचे शिक्षण त्यांनी तरुणांना दिले। शांत माझा बोल नका, मी ते एक कमरातलाच गणेन हे बाय। जवान पोरांना म्हणजे तरुण पोरांना त्यांनी युद्ध कलेचे शिक्षण दिले। कला कोणती? युद्धाची, म्हणजे तलवारबाजी, दांडपट्ट्या, परत बंदूक चालविणे आणि घोडेस्वारी, याला काय म्हणतात? युद्ध कला। हा शिक्षण कला कोणती? लिखाण, लिहिणे, वाचणे, याला शिक्षण कला म्हणतात बरोबर। तसेच
परत नाही बोलू नका मदत. लहान हे बा लवजी साळवे लहानपणापासून ते शस्त्रांच्या सोबत खेळत असत, त्यामुळे त्यांना शस्त्र हाताळताना भीती वाटत नसे. आता समजून घ्या आपण लहानपणापासून कातर चालवतो तर ते मोठ्यापणात एकदम मस्त चालवतो बरोबर. या किंवा कुऱ्हाडी लहानपणापासून जर अवगत झाल्या तर मोठ्यापणी आपण सहजपणे ते कापू शकतो तोडू शकतो. हा तसं त्यांना साळवे लवजी उस्ताद साळवे यांना तलवारी ना लहानपणापासून शिकून झाले होते. परत कमी कालावधीत ते शस्त्र वापरण्यास पारंगत झाले. पारंगत म्हणजे यशस्वी झाले, पारंगत झाले. परत ते अति वेगाने डोंगर चढत आणि घोड्यावर बसून डोंगर चढत बरोबर. म्हणजे ते जोराने डोंगर चढत, आपण तरी धीरे धीरे पावलं उचकत डोंगर चढतो, पण ते घोड्यावर चढून सुद्धा डायरेक्ट डोंगर चढत. त्यांचे वडील राघोजी त्यांना पुरंदरचा किल्ला पाहायला नेत. जेव्हा लवजी उस्ताद साळवे लहान होते की नाही तर त्यांचे वडील त्यांना लहानपणी पुरंदरचा किल्ला होता तो पाहायला नेत. परत मुंबई पुणे मार्ग जवळील मांगीर बाबा मंदिर मध्ये म्हणजे राघोजी साळवे यांचे वडील. जे पुणे हायवे मुंबई पुणे हायवे ना ते बोले मुंबई पुणे हायवे की नाही त्या रस्त्यांचे मंदिर दिसेल ना ते मांगीर बाबा म्हणून ओळखले जाते. ते कोणाचे मंदिर ते मांगीर बाबाचे मंदिर आहे, पण ते राघोजी साळवे यांचे मंदिर. आता राघोजी साळवे कोण सांगे कोणा राघोजी साळवे कोण बरोबर त्यांचे वडील होते. हा परत 17 नोव्हेंबर 1817 मध्ये लवजी उस्ताद साळवे यांनी वाकडेवाडी येथे राघोजींची समाधी बांधली. कोणाची समाधी बांधली? अरे वाकडे बाबा, अरे वाकडेवाडी एक गावाचं नाव आहे. राघोजीची समाधी बांधली. कोणी बांधली? लवजी उस्ताद यांनी. हा लवजी उस्ताद राघोजीचा कोण होता? अरे मुलगा होता लवजी उस्ताद. अरे का नुसते काय काय का पोपटबंदी झाली तुमची. म्हणजे बापाची समाधी मुलाने बांधली. हा परत हा चाललो. पुण्यात तालीम व्यायाम शाळा काढली. तालीम व्यायाम शाळा तालीम तालीम कसरत तालीम व्यायाम त्याची शाळा काढली. कुठं? पुण्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके. बोल नका मदत रे. महात्मा ज्योतिबा फुले वासुदेव बळवंत फडके. परत अजून कोण आहे तिसरा व्यक्ती? बाळ गंगाधर टिळक. या महापुरुष हे जो महापुरुष होते हे लवजी उस्ताद मुळे पराभवी काय कडे नाही हे प्रभावित होते. कोणती कोणती व्यक्ती सांगितले मी सांगू द्या सांग. लवजी उस्ताद यांना प्रभावित कोण होते? बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले. हे जे 3 महापुरुष होते हे प्रभावित होते लवजी उस्तादांनी बरोबर. उस्ताद पदवी ही पहिलवानकीमुळे मिळाली. हा आता हे जो उस्ताद आहे की नाही लवजी उस्ताद क्रांतिपिता. आता हे उस्ताद जो पदवी आहे हे ऐकून घ्या. हे लवजी उस्ताद जो पदवी आहे हे म्हणजे लवजी उस्ताद पहिलवानकी खेळ पहिलवान होते. हा थोडं आजन होते. थोडं आपण मौन धरू फक्त 2 मिनिटं.